सर्वात प्रथम मी माझा तुम्हाला परिचय करून देतो. अ, माझं शिक्षण हे बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एम.टेक थर्मल इंजिनिअरिंग झालेलं आहे. 5 वर्ष मी पुण्यातील सिंहगड कॉलेज, झील कॉलेज, नवसाहित्य कॉलेज इथं सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. पण साहित्याची आवड आणि साहित्य क्षेत्रात व्यावसायिक काम करण्याच्या उद्देशाने मी 2018 पासून विश्व मराठी परिषदेचा मुख्य संयोजक आणि भीष्म प्रकाशनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असं काम सांभाळलं आहे. मी सरांना विनंती करतो की गेल्या 6 वर्षांमध्ये परिषद म्हणून मी जे काही काम केलेलं आहे ते तुमच्यासमोर मांडावं आणि याच्यानंतर माझा कार्यसंकल्प काय आहे हे मी पुन्हा आपल्यासमोर मांड. सर्वांना नमस्कार. मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने आपण बोलतोय, वाचतोय, वेगवेगळे विचार प्रकट केले जातात. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. महाराष्ट्राच्या बाहेर 2.5 कोटी लोक आहेत आणि महाराष्ट्र देशाच्या बाहेर साधारण 50 लाख मराठी लोक आहेत. टोटल 15-15.5 कोटी मराठी लोक आहेत आणि त्यापैकी आपण 2-3 कोटी इतर भारतीय म्हणजे मुंबईतले विशेषतः जर सोडले तर साधारण संपूर्ण जगात म्हणून 13 कोटीच्या आसपास मराठी भाषिक लोकसंख्या आहे, जी युरोपपेक्षा सुद्धा अधिक मोठी आहे. आता या सगळ्यांमध्ये ही जी काही साहित्य, संस्कृती, भाषा या संदर्भामध्ये कार्य करणारी एक अत्यंत अग्रगण्य अशी, जिला आता 100 वर्ष पूर्ण, 100वे संमेलन द्यायचं होणार आहे आता, अशी ही महाराष्ट्र साहित्य परिषद. आता गंमत अशी आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये या मी जी काही आता आकडेवारी सांगितली त्यातल्या 13 कोटी लोकांपैकी जवळजवळ 70% लोक हे 35 पेक्षा कमी वयोगटातले. आता त्या सगळ्या लोकांनी ही साहित्य संस्था म्हणजे नक्की काय, ही काय करते, यांचे कुठले कुठले उपक्रम असतात आणि हे कशा तऱ्हेनं माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला केवळ मदतच करतात असं नाही तर मला करिअर करायची सुद्धा संधी निर्माण करून देतात, अशा प्रकारची एक भूमिका घेऊन प्राध्यापक अनिकेत पाटील या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की एक अशा प्रकारचं नॅरेटिव्ह आहे की मराठी माणसाला सगळं फुकट पाहिजे किंवा त्याला काही कुठलीही गोष्ट त्याला करायची नाही वगैरे अशी नकारात्मक भाषा बोलली जात असताना प्राध्यापक अनिकेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 25,000 लोकांनी ऑनलाईन कार्यशाळा पूर्ण केल्या आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या कथालेखन कसे करावं, युट्यूब चॅनल कसं सुरू करावं, पॉडकास्ट कसं सुरू करावं, कादंबरी लेखन कसं सुरू करावं वगैरे वगैरे वगैरे. अशा वेळेला मला असं वाटतं की त्यांचे जे काही हे नेतृत्व गुण आहेत किंवा त्यांच्यातली ही जी कल्पकता आहे, धडाडी आहे, म्हणजे मला आठवते की ज्याला आमची पहिली भेट झाली 2007 साली 2017 साली, त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेबरोबरच आम्ही एक कार्यशाळा घेतली होती आणि तिथं त्याची भेट झाली आणि त्याला तो मला म्हणाला की नाही, मला या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करायचंय आणि म्हणून त्याचं इंजिनिअरिंगचे किंवा प्रोफेशनल करिअर सोडून तो या क्षेत्रामध्ये आला. मला असं वाटतं की आजच्या या बदलत्या जगामध्ये मसापानं सुद्धा कात टाकायची गरज आहे. 2 वेगवेगळे पॅनल उभे आहेत आपल्याला माहिती आहे, परंतु एक स्वतंत्र उमेदवार म्हणून कल्पक, निर्भीड, धडाडीचा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना प्रत्यक्षात आणायची क्षमता असणारा एक तरुण युवक अशा प्रकारचे उमेदवार म्हणून हे प्राध्यापक अनिकेत पाटील याच्यासाठी उभे राहिलेले आहेत. आणि मला वाटतं बदलत्या जगामध्ये म्हणजे जशी आपल्याला प्रत्येकाला आपण म्हणतो की पोटाची भूक आहे, तशी एक मनाची भूक आहे, बुद्धीची भूक आहे, भावनेची भूक आहे, अगदी पुढे जाऊन आपल्याला म्हणता येईल की आत्म्याची किंवा अध्यात्माची भूक सुद्धा आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं जे काम आहे ते साहित्य करत असतं, ग्रंथ करत असतात. ग्रंथाच्या परीक्षा, महाराष्ट्र साहित्य परिषदेची परीक्षा मला असं वाटतं मी सुद्धा वालचंद कॉलेजला इंजिनिअरिंगला असताना कधीतरी 25 वर्षापूर्वी दिली होती किंवा राष्ट्रभाषा पंडित परीक्षा दिली, पण या परीक्षांची नावं सुद्धा आता लोकांना माहित नाहीत, अशा प्रकारची आता स्थिती आहे. आणि अशा वेळेला आता तिथं जे या परीक्षा विभागाचं काम पाहणारे किंवा अशा जी व्यक्ती आहेत, म्हणजे मला असं वाटतं की या ठिकाणी त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आणि सन्मान ठेवून
मला असं वाटतं की तंत्रज्ञानाची ज्यांना जोड आहे, ज्यांच्यात काहीतरी वेगळे उपक्रम करायची क्षमता आहे, असे लोक हे याच्यामध्ये आले पाहिजेत. आणि त्यासाठी शून्य मतदारांनी मला असं वाटतं की भविष्याचा विचार करावा. आपण एका अर्थानं या साहित्य परिषदेची निवडणूक म्हणजे केवळ एक छोटासा इव्हेंट आहे असं न मानता या युवा पिढीवर संस्कार करणार, त्यांच्या विचारांना चालना देणार, त्यांना एक अधिष्ठान निर्माण करून देणार अशा प्रकारचं हे व्यासपीठ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मला असं वाटतं की प्राध्यापक अनिकेत पाटील हे एक अत्यंत योग्य व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की मसापचे टोटल 16,500 पेक्षा जास्त सभासद महाराष्ट्रात आहेत आणि पुण्यामध्ये 3,500 लोक आहेत. म्हणजे मला गंमत अशी वाटली की पुण्याची लोकसंख्या पिंपरी चिंचवड धरून जर आपण बघितलं तर 80 लाखाच्या आसपास नुसती पुणे पिंपरी चिंचवडची लोकसंख्या आहे. पण सभासद फक्त 3,500. तर अशा वेळेला या अधिकाधिक युवकांपर्यंत जाणं, प्रत्येक महाविद्यालयामध्ये या पद्धतीने काम उभं करणं, मसापची शाखा अतिशय सुंदर असे त्यांनी त्यांचे उपक्रम त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. अजून एक गोष्ट जी या प्रेस नोट मध्ये लिहिली नाहीये ती अशी आहे की संपूर्ण जगामध्ये 41 देशामध्ये विश्व मराठी परिषदेचे प्रतिनिधी उभं करण्यासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांच्याच बरोबर कीर्तन विश्व नावाचे एक युट्यूब चॅनल की ज्याचे 2 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत, संपूर्ण जगभरामध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपये कुठल्याही सरकारकडनं किंवा कुठल्याही कंपनीकडनं 1 रुपया न घेता अशा पद्धतीनं ते चॅनल उभं करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर एक वेगळ्या प्रकारचं मी अनिल कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येईल. तर अशा दृष्टीनं ही एक व्यक्तिमत्व याच्यामध्ये अनेक प्रकारची साहित्य संमेलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. आणि एक इंजिनिअरिंग म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की इंजिनियर म्हणजे सगळेच ईश्वराचे पुत्र आहेत, सगळ्यांकडेच कौशल्य आहे जगामध्ये. पण इंजिनिअरिंग माणसाला एक वेगळा इंजिनिअरिंग व्ह्यू असतो सगळीकडे बघायचा. मला असं वाटतं की प्राध्यापक अनिकेत पाटील ते इंजिनिअरिंग व्ह्यू या मसापला प्रदान करतील आणि त्यातून एक मोठं काम घडू शकेल. सर्व इतर पॅनल मधनं जे उभे राहिलेले सगळे उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांच्याबद्दल आम्हाला अतिशय आदर आणि प्रेम आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं आपलं काम करतो, पण एक अशा वेळेला एक व्यक्ती की जी इंजिनिअरिंग मधलं आपलं सगळं करिअर बाजूला टाकून केवळ भाषेच्या प्रेमापोटी, साहित्याच्या प्रेमापोटी ते आता याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये आलेत. आणि मला असं वाटतं की ते फार मोठा एक बदल याच्यामध्ये घडवू शकते. नाहीतर तेच तेच लोक कायम येत आहेत, त्यांचे जे काही काम चाललंय त्याला एक व्हॅल्यू ऍडिशन देण्याचं, ते काम पुढे नेण्याचं अशा प्रकारचं फार मोठं योगदान अनिकेत पाटील देऊ शकतील असा मला विश्वास. आणि आजच्या काळामध्ये अनेकदा आपण असं पाहतो की या वेगवेगळ्या संस्था म्हणजे आजचीच बातमी तुम्ही वाचली की ज्यांना क्रिकेटची बॅट सुद्धा हातात धरता येत नाही ते लोक MCA चे मेंबर होतात. तर अशा याच्यामध्ये मला वाटतं की खरे जे रसिक आहेत, दर्दी आहेत, पुणे ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, महाराष्ट्र ही एका अर्थानं देशाची किंवा जगाची सांस्कृतिक मला असं वाटतं की सांस्कृतिक हा सगळा परिसर आहे, प्रदेश आहे. तर त्या दृष्टीनं एक जोरदार काम करणं आणि आज म्हणजे त्यांचं आता मला वाटतं किती 38 ना किती वय किती तुझं 37 वर्ष वय आहे. म्हणजे त्यांच्या पुढे एक मोठा एक वय हे सुद्धा त्यांचं एक भांडवल आहे असं मला वाटतं. त्यामुळे फार मोठं काम ते या क्षेत्रामध्ये करू शकतील. सर्व पत्रकार बंधू भगिनींना आमची विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण त्यांची जी काही ही भूमिका आहे आणि त्यांची जी काही त्यांनी सिद्ध केलेली ही जी काही कार्यक्षमता आहे त्या संदर्भात अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी अशा प्रकारची मी त्यांना विनंती, तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि